नमस्कार मित्रांनो, आता दिव्यांगासाठी पेन्शनमध्ये होणार आहे एक मोठा बदल. तर नेमकं बदल काय आहे व याचा फायदा किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे की जर तुम्ही आमचं हे चॅनल इंडियन न्यूज अपडेट याला जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. तर दिव्यांगांसाठी नायब सरकारचा मोठा निर्णय आहे. पेन्शन नियमांमध्ये होणार आहेत बदल व हे बदल कसे कसे आहेत, काय काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हरियाणामध्ये दिव्यांगांना समान संधी मिळवण्याची त्यांचे जीवननामा सुधारावे यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत. यानुसार 10 इतर श्रेणींमध्ये दिव्यांगांना पेन्शन लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैन्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हरियाणा दिव्यांग पेन्शन नियम 2016 सुधारणा करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने दिव्यांग हक्क कायदा 2016 अंतर्गत 21 प्रकारच्या दिव्यांग श्रेणीचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्या हरियाणा सरकार 11 श्रेणींमध्ये दिव्यांगांना पेन्शनचा लाभ देत आहे. आता हरियाणा सरकारने उर्वरित 10 श्रेण्यांमध्ये लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जवळपास 32,000 दिव्यांगांना लाभ मिळणार आहे. तसंच मित्रांनो, सध्या UIDAI पोर्टलवर हरियाणामधील बऱ्याचशा लाभार्थ्यांना दिव्यांग पेन्शन म्हणून दरमहा 3,000 रुपये दिले जात आहे. आता नियमांमध्ये उर्वरित 10 दिव्यांग श्रेणीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे जवळपास 32,000 लोक या पेन्शनसाठी लाभ घेण्यास पात्र ठरतील. याशिवाय बैठकीत हेमोफिलिया आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना बाबतीत आर्थिक मदत मिळविण्यासाठी वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. असेच मित्रांनो, जर तुम्हाला नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.